निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष आपले जाहीरनामे जाहीर करत असतात। त्याच पार्श्वभूमीवर नुकतंच भाजपने आणि त्यानंतर महाविकास आघाडीने देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। वास्तविक अशा जाहीरनाम्यातून आश्वासनांची अक्षरशः खैरात करण्यात येते, पण निवडणुकीच्या काळात दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची पूर्तता सत्तेत आल्यानंतर खरंच होते का, हा खरा प्रश्न आहे। मागील 10 वर्षांपासून केंद्रात मोदी सरकार आहे, तसंच महाराष्ट्रात देखील महायुतीचं सरकार आहे। आत्तापर्यंत राज्यातील महायुती सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा सवाल विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केले जातात। आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत की देशात मोदी सरकारने आणि राज्यात महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं किंवा कोणकोणती कामं केली। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहत आहे वृत्तम मराठी। सर्वप्रथम आपण मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणकोणती कामं केली आहेत ते जाणून घेऊयात। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, शिवाय काही महत्त्वाच्या योजना देखील आणल्या। त्याच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे PM किसान निधी योजना। 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना शेतकऱ्यांना थेट उत्पन्नाचा आधार देते। पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात। शिवाय राज्यातील महायुती सरकार देखील आणखीन 6,000 रुपये देत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी डबल फायदा होत आहे। खरं तर शासनाकडून मिळणाऱ्या या मदतीने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास नक्कीच मदत होत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने काही महिन्यापूर्वी काही पिकांसाठी MSP वाढवला होता। शेतकरी बाजारातील चढउतारांच्या दयेवर राहू नयेत यासाठी केंद्र सरकारच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे। MSP वाढवलेल्या पिकांमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, जवस, मोहरी, करडई या रब्बी पिकांचा समावेश आहे। KCC अर्थात किसान कार्ड योजना ही मोदी सरकारने आणलेली आणखीन एक महत्त्वाची योजना आहे। ही योजना शेतकऱ्यांना कमी व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करून देते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं। शिवाय या योजनेमुळे जो शेतकरी लाभ मिळवत आहे त्याचा जर अपघाती मृत्यू झाला किंवा काही कारणास्तव त्याला अपंगत्व आलं तर त्याला 50,000 रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं। तसंच इतर धोक्यांसाठी 25,000 रुपये दिले जातात। खरं तर आता दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आणि फलोत्पादनाचा समावेश करण्यासाठी सरकारने KCCची व्याप्ती वाढवली आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे। आता आपण महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणकोणती कामं केली ते पाहूयात। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी अशीच एक महत्त्वाची आणि गाजलेली योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना। या योजनेच्या नावातच या मागचा अर्थ दडला आहे। शिवार किंवा शेत जलयुक्त करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत दुष्काळी भागाचा सामना करावा लागणाऱ्या गावांना जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामं करण्यात येतात। यामध्ये बंधारा बांधणं, तलाव बांधणं, शेततळी तयार करणं आदी कामं केल्यामुळं परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची साठवणूक क्षमता निर्माण होते। त्यामुळे या परिसरातील भूजल पातळीमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते। तसंच गावालाही पाणी उपलब्ध होत असल्याने दुष्काळाचा सामना करावा लागत नाही। या योजनेचा अनेक गावांना आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 20,000 गावांमध्ये 6 लाख स्ट्रक्चर तयार करून गावं पाण्याने स्वयंपूर्ण करण्यात आली आहेत। आता ही योजना यशस्वी झाल्यानंतर जलयुक्त शिवार 2.0 ही योजना सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस सरकारने 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत दिली होती, ज्या शेतकऱ्यांची 34,022 कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन 89 लाख शेतकऱ्यांना दिलासा दिला होता। दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नव्हता। अशा शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी तसंच फेर पुनर्गठन करण्यासाठी किंवा ज्यांनी कर्जाचं पुनर्गठन केलं आहे अशा सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन सरकारने कर्जमुक्त केलं। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांना शेततळी दिली होती। त्यानंतर आता मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला शेततळी, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला पेरणी यंत्र हे सध्या सुरू आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत
म्हणून मानवी हस्तक्षेप टाळून आणि IT तंत्रज्ञानाची मदत घेऊन महायुती सरकारने पंचनामे करण्याची सोय उपलब्ध करून दिली। याशिवाय तातडीने मदत मिळावी म्हणून सर्वेक्षणासाठी उपग्रहाची व ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली सुरू केली। त्यामुळे वेगवान पंचनामे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळण्यास मदत झाली आहे। कोकणामध्ये सिंचनाच्या सोयीसुविधा निर्माण करण्याकरता विशेष कृती कार्यक्रम आणि खार भूमी बंधाऱ्याच्या कामांना गती दिली। सन 2023-24 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता जलसंपदा लाभक्षेत्र विकास व खार भूमी विकास विभागास 15,066 कोटी रुपये दिले आहेत। याशिवाय जे शेतकरी नियमित कर्ज भरत आले आहेत अशा 16 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये इन्सेंटिव्ह दिला आहे। तसंच चालू वर्षामध्ये हजारो कोटींचा निधी विविध योजनांसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला आहे। तसंच सप्टेंबर महिन्यात 6,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले। कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी 96 लाख शेतकऱ्यांना 4,112 कोटी रुपये मंजूर केले, तर 3 ऑक्टोबर पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2,419 कोटी रुपये वाटप केले। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। ही गोष्ट लक्षात घेत महायुती सरकारने जानेवारी 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यानच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने 2,269 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे। खरं तर ही यादी न संपणारी आहे। 2015 ते 2019 दरम्यान फडणवीस सरकारने आणि 2022 ते 2024 दरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन अनेक कामं केली, निधी मंजूर केला, तसंच खात्यावर थेट वर्ग देखील केला। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झाला। त्यामुळे महायुती सरकारच्या कामावर शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। तर महायुती सरकारच्या या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।